नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजचे वृत्त. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी राबविले स्वच्छता अभियान. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व शासकीय कर्मचारी, प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी जत शहरातील प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशनच्या परिसरात या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियानासाठी जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई, जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोज जाधव यांच्यासह सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आपण पाहूया या स्वच्छता अभियानचा आढावा. स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत सर्व शासकीय कर्मचारी आणि नगरपालिका पंचायत समिती तहसील ऑफिस याचे जे काही सर्व स्टाफ आहे यांच्या सहाय्यानं आपण जत शहरातील तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका ही सर्व जी काही शासकीय कार्यालय आहेत ती आज आपण स्वच्छ करून घेत आहोत. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या अनुषंगानं शपथ घेतलेली असून त्यांनी वर्षभरामध्ये किमान 100 दिवस श्रमदान करण्याबद्दलचा निश्चय केलेला आहे. आणि हा निश्चयाची पूर्ती म्हणजेच आपलं पुढच्या जे काही शासनाने मिशन ठरवून दिले त्या मिशनच्या अंतर्गत आपण जत शहर आणि जत तालुका या दोन्हीमध्येही हे स्वच्छता मिशन राबवून आपण स्वच्छ भारताचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. भारत सरकारचा स्वच्छ भारत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या अनुषंगानं जनजागृतीसाठी माननीय प्रांतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वच्छता मोहीम शहरामध्ये राबवत आहे. माननीय तहसीलदार साहेब, BDO साहेब सहभागी झालेले आहेत. नागरिकांनी याला सहभाग घेऊन सहकार्य करावे ही नागरिकांना माझी विनंती.